मंडळी नमस्कार, मी पत्रकार बाबू पोटे आणि आपण पाहताय संवाद मराठी लाईव्ह. सध्या जिल्हा परिषद निवडणुकांचं वारं आहे. वातावरणात सध्या प्रचाराचा प्रचंड धुरळा उडाल्याचा आपल्याला दिसतोय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका 8-9 वर्षानंतर होत्या, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. उमेदवार सुद्धा जोशात आहेत. सध्या जोरदार प्रचार घरोघरी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सावरोली जिल्हा परिषदेचा जो गट आहे, त्या गटात गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा आपल्याला ऐकायला मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे जिल्हा परिषदेच्या या गटातून निवडणूक लढत आहेत. खरं तर संतोष बैलमारे यांच्यापूर्वी सुरेश पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली होती. दस्तूरखुद्द राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सुरेश पाटील यांचं नाव जाहीर केलं होतं. परंतु अगदी काही तासात चक्र फिरले आणि संतोष बैलमारे यांचं नाव पुढे आलं आणि सुरेश पाटील यांचं नाव मागे पडलं. सुरेश पाटील यांची उमेदवारी कापण्यात आल्याने सुरेश पाटील यांचे समर्थक प्रचंड नाराज झाले. स्वतः सुरेश पाटील सुद्धा संतोष बैलमारे यांचा अर्ज दाखल करायला नव्हते किंवा त्यांचे कुठले कार्यकर्तेही संतोष बैलमारे यांचा अर्ज दाखल करायला आले नाहीत. एकीकडे सुरेश पाटील नाराज असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे नेते उत्तम भुईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उत्तम भुईर यांना पक्षाकडून एबी फॉर्म मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु ठाकरे गटाने ठाम भूमिका घेतली की कोणत्याही परिस्थितीत जे खोपोलीत झालं ते ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत होऊ नये अशी ठाम भूमिका ठाकरे गटाने घेतली आणि उत्तम भुईर यांना काही एबी फॉर्म देण्यात आला नाही. त्यामुळे उत्तम भुईर यांनी सुद्धा अखेर त्यांची समजूत काढण्यात आली खरं तर, आणि त्यानंतर त्यांनी सुद्धा अखेर आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे सुरुवातीला जे काही निगेटिव्ह नकारात्मक वातावरण संतोष बैलमारे यांच्या बाबतीत झालं होतं, सुरेश पाटलांची नाकारलेली उमेदवारी असेल, उत्तम भुईर यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज असेल, ह्या सगळ्या गोष्टी नकारात्मक होत्या आणि संतोष बैलमारे यांच्यासाठी अडचणीच्या होत्या. त्यामुळे संतोष बैलमारे यांचं नक्की कसं होणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. दुसरीकडे राष्ट्रवादीतूनच शिंदे सेनेत गेलेले ज्ञानेश्वर गायकवाड जिल्हा परिषदेची निवडणूक संतोष बैलमारे यांच्या समोर लढत आहेत. त्यामुळे तुल्यबळ असा एक स्ट्रॉंग असा एक उमेदवार समोर असताना संतोष बैलमारेच्या विरोधात सगळे फासे पडताना दिसत होते. त्यामुळे संतोष बैलमारे अडचणीत आहेत, ही जागा जाते की काय असं चित्र निर्माण झालं होतं आणि राष्ट्रवादीचे सगळेच कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, सगळेच टेन्शनमध्ये आले होते. परंतु जिथं टेन्शन असतं तिथं उपाय सुद्धा असतो, जिथं दुखणं असतं तिथं औषध सुद्धा असतं. जे काही दुखणं, जे काही अडचणी होत्या, जो काही प्रॉब्लेम निर्माण झाला होता तो प्रॉब्लेम दूर होईल का नाही की नाही होईल अशी चर्चा असताना किंवा असं वाटत असताना पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे संतोष बैलमारे यांच्या मदतीला धावून आले. 2 दिवसांपूर्वी खालापूर तालुक्यात आलेल्या सुनील तटकरे यांनी सुरेश पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी जेव्हा तटकरे आले त्यावेळेस कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. कार्यकर्त्यांच्या मनात राग होता, रोष होता, संताप होता, द्वेष होता. आपल्या नेत्याला दिलेली उमेदवारी कापून अन्य कोणाला तरी उमेदवारी दिली याचा जो काही राग असतो, जो काही संताप असतो तो कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत होते. संतोष बैलमारे सुद्धा त्यावेळेस उपस्थित होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घरे असतील, युवकचे अध्यक्ष अंकित साखरे असतील, अनेक नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते. खासदार सुनील तटकरे यांनी सुरेश पाटील यांची समजूत काढली, त्यांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढली. पक्षासाठी ही जागा किती महत्वाची आहे, जिल्ह्यात जर आपल्याला सत्तेत जायचं असेल तर एक एक जागा का जिंकली पाहिजे ह्याचं सगळं सखोल असं विश्लेषण, सखोल असं मार्गदर्शन सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं. सुरेश पाटील यांना समजावून सांगितलं. सुरेश पाटील हे खरं तर राष्ट्रवादीचे हाडाचे कार्यकर्ते आहेत. उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांना अनेक ऑफर्स आल्या, म्हणजे भाजपचे ऑफर्स असेल, शिंदे सेनेचे ऑफर्स असेल, अनेक ऑफर्स आल्या, पण त्यांनी त्या सर्व ऑफर्स नाकारल्या. आपण पक्षाचे कार्यकर्ते आहोत, पक्षाचं काम प्रामाणिकपणे करू अशी भूमिका त्यांनी घेतली. आपण घड्याळाचंच बटन दाबू अशी भूमिका त्यांनी घेतली होती. परंतु सुरेश पाटील यांनी घरात बसून केवळ त्यांचा बूथ जर चालवला तर जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला अडचण होऊ शकते, पंचायत समितीच्या उमेदवाराला अडचण होऊ शकते. कारण सुरेश पाटील हे नेते आहेत. एका नेत्याने फक्त बूथ पुरतं काम नाही केलं पाहिजे, तर एका नेत्याने बूथच्या बाहेर जाऊन जिथे जिथे आपली ताकद, जिथे जिथे शक्य आहे तिथं तिथं लोकांना सांगितलं पाहिजे आणि मतदान कसं वाटेल हे पाहिलं पाहिजे. त्यामुळे नेतेच असलेले सुरेश पाटील जर का घरात बसले असते तर संतोष बैलमारे यांच्यासमोर ची अडचण अजिबात दूर झाली नसती, त्यांच्यासमोर मोठं संकट उभं होतं. परंतु तटकरेंनी जादू चालवली.
तटकरेंनी समजूत काढली आणि सुरेश पाटील आता सक्रिय झाल्याचं आपण पाहतोय. विशेष म्हणजे सुरेश पाटील संतोष बेलमारे यांच्या प्रचारात दिसत आहेत. संतोष बेलमारे यांच्यासोबत सुरेश पाटील आहेतच, परंतु सुरेश पाटील यांचे जे कार्यकर्ते मधल्या काळात दिसत नव्हते किंवा जे नाराज झाले होते त्यांनी सुद्धा नाराजी दूर सारून पक्ष महत्वाचा, उमेदवार कोण आहे ते महत्वाचं नाही, पक्ष महत्वाचा आहे असा विचार करून ते प्रचारात उतरले. त्यामुळे संतोष बेलमारे यांचं जे काही पारडं खाली झुकलं होतं ते आता हळूहळू वर जायला लागले. हळूहळू त्यांनी ग्रीप घेतली. अत्यंत निगेटिव्ह असलेलं वातावरण आता सध्या पॉझिटिव्ह झाल्याचं चित्र सावली जिल्हा परिषद मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे सुरेश पाटील सक्रिय झालेले असताना अपक्ष ज्या उत्तम भुईर यांनी अर्ज दाखल केला होता, खरं तर उत्तम भुईर यांनी अर्ज दाखल केल्यानंतर संतोष बेलमारे यांच्या समोरची यांची डोकीदुखी वाढली होती. जर का उत्तम भुईर यांचा अर्ज राहिला असता तर त्यांनी जी काही मतं घेतली असती ती मतं संतोष बेलमारे यांना अडचणीत आणणारी होती, संतोष बेलमारे यांना डॅमेज करणारी होती. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत संतोष बेलमारे यांना उत्तम भुईर उमेदवार नको होते. कारण उत्तम भुईर हे ठाकरे सेनेचे कार्यकर्ते, ठाकरे सेनेचे पदाधिकारी आहेत. 2 वेळा त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. एकदा त्यांच्या पत्नी बंदिनी भुईर जिल्हा परिषदेच्या उमेदवार होत्या, एकदा ते स्वतः होते. दोन्ही वेळा त्यांना दुर्दैवाने पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे ही निवडणूक जिंकायची, ही निवडणूक लढायची अशा पद्धतीची तयारी त्या दोघांनी केली होती. परंतु पक्षाने दिलेला आदेश मानून पक्षाचे जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार मनोहर भुईर यांनी त्यांची समजूत काढली. दस्तूरखुद्द तटकरेंनी त्यांना समजावून सांगितलं आणि पक्षाचं हित डोळ्यासमोर, जर आपण वेगवेगळे लढलो, डिवाइड झालो तर त्याचा फायदा विरोधी पक्षाच्या उमेदवाराला होईल आणि तो टाळायचा असेल तर आपण एक आलं पाहिजे, एकत्र लढलं पाहिजे. ही भूमिका उत्तम भुईर यांना पटली आणि शेवटी पक्षाचा जो हाडाचा कार्यकर्ता असतो तो पक्षाचं हित जपत असतो, पक्षाचं हित डोळ्यासमोर ठेवून काम करत असतो आणि तेच काम उत्तम भुईर यांनी केलं आणि आपला उमेदवार अर्ज मागे घेतला आणि ते सुद्धा प्रचारात सक्रिय झाले. 2 गोष्टी संतोष भुईर यांच्या पथ्यावर पडल्यात. एकतर सुरेश पाटील ज्यांची उमेदवारी कापली होती पक्षाने, परंतु ते पुन्हा सक्रिय झाले. तटकरे साहेबांनी त्यांची समजूत काढल्यानंतर ते प्रचारात उतरले. दुसरीकडे उत्तम भुईर त्यांनी आपला अर्ज दाखल केलेला मागे घेतला आणि ते सुद्धा प्रचारात सक्रिय झाले. त्यामुळे जे निगेटिव्ह झालं होतं वातावरण ते सगळं पॉझिटिव्ह झालं आणि संतोष बेलमारे यांच्यासाठी हे वातावरण आता अत्यंत पोषक असं बनलंय. राष्ट्रवादीच्या मतदारसंघात निश्चित ताकद आहेच, कारण पद्मा पाटील मागच्या वेळेस निवडणूक लढून जिंकल्या होत्या आणि आता ठाकरेंचा गड बरोबर आहे. 2 पक्षांची जेव्हा एकत्र युती होईल तेव्हा जो काही निकाल आहे तो काय असेल हे वेगळं काही सांगायची गरज नाही. एकंदर हे सगळं चित्र पाहता आज तरी संतोष बेलमारे यांचं पारड निश्चितपणे जड आहे. ज्ञानेश्वर गायकवाडांच्या एक पाऊल पुढे ते आहेत आणि आताचं जे काय आपण वातावरण पाहतोय ते वातावरण पाहता जिल्हा परिषदेची ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि परिवर्तन विकास आघाडी राखेल असंच चित्र आहे. संतोष बेलमारे सुद्धा प्रचार करतायत, रोज लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत, जोरदार असा प्रचार सुरू आहे. त्यांना सुद्धा ही जागा जिंकायची, कारण हट्टाने त्यांनी ही जागा आपल्याकडे मागून घेतली. त्यामुळे जर का ही जागा हातून गेली तर त्यांचं जे काही राजकीय वजन आहे पक्षात ते कमी होईल आणि ते राजकीय वजन वाढावं यासाठी संतोष बेलमारे निश्चितपणे मेहनत घेतील, निश्चितपणे प्रयत्न करतील, सगळ्यांना एकत्र करतील आणि कुठल्याही परिस्थितीत ही जागा जिंकायची अशा पद्धतीने आगामी काळात काम करताना आपल्याला दिसतील. आता मतदानाला फार कमी कालावधी राहिला आहे, त्यामुळे संतोष बेलमारे कशा पद्धतीने हे सगळं घडून आणतात. सुरेश पाटील आणि उत्तम भुईर आल्याने त्यांची ताकद वाढली हे निश्चित, परंतु ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अधिक ऍक्टिव्ह करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मैदानात उतरवणे ह्या सगळ्या गोष्टी आगामी काळात करून विजयश्री खेचून आणण्याची मोठी जबाबदारी संतोष बेलमारे यांना आहे आणि ते जबाबदारी उत्तमरित्या पेलतील असा विश्वास व्यक्त करून संतोष बेलमारे यांना शुभेच्छा देऊन आपण या ठिकाणी थांबतोय.